नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सी सॅट या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण आज इथे जमलेलो आहे एका खास विषयासाठी, खास गोष्टीसाठी की 4 जूनला जो 3 वाजताची जी शिफ्ट होती, या 3 वाजताच्या शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे टेटचा पेपर, जो IBPSनी कंडक्ट केलेला होता, त्या पेपरच्या संदर्भात किंवा तो पेपर मी स्वतः दिलेला आहे, सेल्फ गिवन ॲनालिसिस करायला इथं आलेलो आहे. हा पेपर देण्याची, हा एक्झाम देण्याची मागचा हेतू हाच आहे की सध्या जे पॅटर्न चाललं आहे त्या पॅटर्नमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे क्वेश्चन येतात हे जाणून घेण्यासाठी मी स्पेशली ज्यावेळेस एक्झामला जातो त्यावेळेस सगळे क्वेश्चन बघून घेतो की सी सॅटचे प्रश्न कशा प्रकारे आपल्याला विचारलेले असतील. बरोबर, हे सगळं बघून घेतलेलं आहे आणि मी सगळे प्रश्न सांगणार आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला इथं आले होते. काही एक्झॅक्ट क्वेश्चन आणि त्याचे ॲन्सर काढलेले आहेत, एकदम सोबत आणले म्हणजे घेऊन नाही आलो, डोक्यात जेवढे आले तेवढे घेऊन आलो. आणि काही जे आहेत पॅटर्न माहिती आहे, क्वेश्चनचा पॅटर्न कसा होता हे माहिती आहे, पण त्यातले नंबर्स विसरलो आहे. ठीक आहे, तर ह्या 2 प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आज सगळं समजून घ्यायचं आहे. जो शिफ्ट होती ती होती आपली 4 जूनची शिफ्ट आहे आणि 3 वाजताची. तर 3 वाजताच्या शिफ्टमध्ये कुठले कसे प्रकारचे क्वेश्चन आले होते ते. आता सी सॅट म्हटल्यानंतर अगोदर आपण अंकगणिती म्हणजेच बुद्धिमत्ता, अंकगणिती, ॲप्टिट्यूड ह्याबद्दलचे क्वेश्चन जाणून घेऊया. तर कशा प्रकारचे क्वेश्चन होते, जेवढे क्वेश्चन मला आठवत आहेत मी ते सगळे तुमच्यासोबत आता काय करणार आहे, शेअर करणार आहे. तर सर्वात पहिलं मी क्वेश्चन बघितला की कुठलं होतं, सेल्फ गिवन आहे माझा. हा मी बाहेर आल्यानंतर फास्टमध्ये व्हॉट्सअपच्या चॅटिंगवरती स्वतःला मेसेज करून ठेवला की कुठले क्वेश्चन माझ्या लक्षात आहे ते सगळे मी करून ठेवले. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड अंकगणितीचा पहिला नंबर सिरीज होत्या 5 ते 6. आता नंबर सिरीज एवढ्या काही अवघड नव्हत्या. एक मला आठवते की त्यामधला प्राईम नंबरचा डिस्टन्स होता, म्हणजे 31, 33 आणि 37चा काढायचं होतं. म्हणजे इथल्या नंबरमध्ये 37 ॲड केला की ही जे क्वेश्चन होता आपला, जिथले आपल्याला काढायला सांगितले ती आन्सर आपल्याला मिळणार होता. आता मला एक्झॅक्ट ती नंबर सिरीज लक्षात नाही, पण पॅटर्न जे होतं ते 31, 33, 37, ठीक आहे, सॉरी 33 नव्हतं, 31 होतं. याच्या अगोदर 29 होतं, 29, 31 आणि मग नंतर डायरेक्टली 37. प्राईम नंबरचा गॅप जो होता तो मध्ये दिला होता. एक आणखीन सिरीज होती दुसरीवाली, त्यांच्यामध्ये गॅप जो होता तो थोडा असा होता, म्हणजे त्यातला जो डिफरन्स होता सिरीजमधला तो जसं समजून घ्या. आता इथं 2 असेल तर इथं होतं 2 × 2 + 1 म्हणजे इथं 5. आता ही सिरीज नव्हती, सिरीजमध्ये पॅटर्न हा होता. त्यानंतर 5 × 2 + 1, 5 2 10, 10 + 11, 11 + 5 16. ह्या प्रकारे 2 2 4 4 + 1 5 प्लस होता. एक सेकंड, सिरीज अशी होती, समजा इथं 2 आहे तर याला × 2 केलं होतं आणि +1 केलं होतं. 2 2 4 4 + 1 5 आणि मग 5 इथं जे होता या 5 मध्ये ॲड केला होता. इथं 5 2 मध्ये ॲड केला होता. 5 + 2 7. आता 7 आला, 7 मध्ये 7 × 2 + 1 हे होतं 15 इथं ॲड केलेलं होतं. इथं येतं 22. तर अशा प्रकारे एक सिरीज होती. ठीक आहे, एक सिरीज होती गॅपमधला गॅप होता. गॅपमधला गॅप मीन्स गॅप दिलेला होता. जसं मला आता एक्झॅक्ट मी सांगितलं, काही नंबर लक्षात आहे, काही सिरीज, काही पॅटर्न लक्षात आहे. तर पॅटर्न असा होता की असा एखादा नंबर असेल 2, 10 अँड 20 समजून घ्या, असा पॅटर्न होता. मग यांच्यातला डिफरन्स घेतला आपण, 8 आहे, यांच्यातला डिफरन्स 10 आहे. मग यातला परत डिफरन्स काढला, 8 आणि 10 मधला 2. मग हा जो पॅटर्न होता याच्यामध्ये एक पॅटर्न येतो 3, 9, 27, 3, 9, 12 असा एक पॅटर्न बनत होता. म्हणजे ज्या संख्या मध्ये येत होत्या त्या संख्यांमध्ये आणखीन एक संख्यांचा गॅप येत होता. तर अशा प्रकारे एक तिसरी सिरीज होती. या 3 माझ्या लक्षात आहेत. राहिलेल्या 2 जे असतील, जर तुम्हाला माहीत असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे जे ह्या बॅचचे असतील, ह्या शिफ्टचे असतील, कुठल्या लक्षात घ्या. 4 जून 3 वाजताची शिफ्ट. या शिफ्टमधले जे काही लोक असतील त्यांना आणखीन पण काही प्रश्न आठवत असतील तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, किंवा माझे क्वेश्चन काही चुकलेत का त्याला करेक्शन करायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, थोडासा कालच करायचा होता व्हिडिओ, पण काल अक्षरशः खूप गर्दी होती आणि तिथनं आल्यानंतर ट्रॅफिक आणि खूप उशीर झाला होता, त्यामुळे सगळे क्वेश्चन एकच वेळेस आठवून हे टाकतो. तर 3 प्रश्न आले होते ह्या टाईपचे. सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन लक्षात आहेत थोडे कशा टाईपमध्ये, प्लस मायनस यातच होते, काही वेगळं नव्हतं. इंटू होता, कुठं मल्टिप्लिकेशन होतं. तर सिम्प्लिफिकेशन याच्यात 7 ते 8 होते. नंबर सिरीज म्हणजे शृंखला म्हणू शकतो, नंबर शृंखला याला. आणि सिम्प्लिफिकेशन म्हणजे डायरेक्टली क्वेश्चन होतात, जसं 1 4 4 1 +
23 डिवाइड बाय इथं क्वेश्चन मार्क इक्वल्स 83 असं, हे असे क्वेश्चन होते. तर असे होते जवळपास 7 ते 8 क्वेश्चन असे होते. 5 ते 6 जे होते ते सिरीजचे क्वेश्चन होते. ठीक आहे. त्यानंतरचा एक क्वेश्चन, हा क्वेश्चन ॲज इट इज आहे, सेम असाच्या असाच क्वेश्चन याच्यामध्ये होता. जर ज्या लोकांनी दिलेला आहे त्यांना आठवतं, जर क्वेश्चन सॉल्व केला असेल हा, तर त्यांना आठवणार की हा क्वेश्चन ॲज इट इज तसा होता. ए अँड बी enter in a partnership. A invested X amount and B invested 2X amount. After 8 months, B leave. Then what is the share of B in a profit पाहिजे होतं. In a profit, total profit of business is 2800. मी मराठीत सांगतो क्वेश्चन काय होता. क्वेश्चन हा होता की ए आणि बी दोघं पार्टनरशिपमध्ये गेले. ए ची अमाऊंट एक्स होती, बी ची अमाऊंट 2x होती. 8 महिन्यानंतर बीने बिझनेस सोडला, ए तसाच राहिला. 12 महिन्यानंतर बिझनेसमध्ये 2800 रुपये प्रॉफिट झाला. त्याला सॉल्व करताना तुम्हाला असं करायचं होतं, एचा एक्स, बीचा 2x इंटू हा 12 महिने होता, हा 8 महिने होता बिझनेसमध्ये. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 3x एक 3x आणि 4 बेदुने 4x. तर यांचा रेशो येत होता 3 आणि 4. ठीक आहे. 3 हिस्से जे आहेत ते एला मिळणार होते, बीला 4 हिस्से मिळणार होते. 2800 रुपये प्रॉफिट होता. टोटल हिस्से 7 होत होते. ठीक आहे. 2800 इथलं रफ करतो अगोदर. 2800 भागेला 7 हिस्से, त्यातले 4 हिस्से मिळणार आहे बीला. तर 7 चूक 28 आणि 4 चूक 16. तर 1600 याचं उत्तर होतं. ठीक आहे. ऑप्शनमध्ये 1600 दिलेलं होतं. ज्यांनी सोडवलं असेल त्यांचं हे उत्तर बरोबर आहे. 1600 रुपये उत्तर पाहिजे. अ बोट कवर्स 56 किलोमीटर डिस्टन्स इन. आता दुसरा प्रश्न होता, अ बोट कवर 56 किलोमीटर डिस्टन्स इन 4 hours in an upstream ratio and the speed of a stream downstream to upstream. The ratio of the stream पाहिजे होता. The ratio of the stream downstream to upstream 9:7. Then what is the speed of the boat? मग मी 2 km/h याचा आन्सर होता. क्वेश्चन हा आहे की एक जी बोट आहे ती 56 किलोमीटर 4 तासात कव्हर करते अपस्ट्रीमला, वर जाताना. ठीक आहे. वर जाताना 4 तासात 56 किलोमीटर करते. आणि मग नंतर दिलेलं होतं अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा रेशो दिलेला होता की खाली जाताना प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहासोबत जाताना जो स्पीड दिलेला आहे तो होता तुमचा रेशोमध्ये दिला होता इथं 9:7. ठीक आहे. 9:7 हाच रेशो होता. ॲज इट इज क्वेश्चन होता 9:7. आणि तिथं दिलेलं होतं की 9:7 होतं आणि रेशो दिलेला होता. आणि त्यासोबत होतं की याचा स्पीड काढायचा होता, बोटचा स्पीड काढायचा होता. तर आता हे काढताना कसं करायचं होतं तुम्हाला, हे करताना 56 4 तासात, मी आता इथे जास्त एक्सप्लेन देत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा बनवू शकतो. 4 14 56 म्हणजे 14ची स्पीड होती, 14 km/h होती स्पीड ही अपस्ट्रीमची. ठीक आहे. अपस्ट्रीमचा रेशो जो होता तो 7 होता. ठीक आहे. अपस्ट्रीमचा रेशो 7 होता म्हणजे 7 दुने 14. आणि जी बोटचा स्पीड असतो तो कधी पण या दोघांचा मायनस करून डिवाइड बाय 2 असतो. 9 - 7 2 डिवायडेड बाय 2 इज 1. तर 7 दुने 14 किलो एक्स जर घेतलं तर 2 km/h. ठीक आहे. हे काय होतं, एकाचं प्राईस होतं. हे कसं आहे आता मी एवढं एक्सप्लेन करून सांगत नाही इथं कारण याच्यासाठी आपली डेडिकेटेड सिरीज असती. पण मला इथं लवकरात लवकर हा व्हिडिओ कमीत कमी टाईममध्ये कव्हर करायचा आहे. तर 2 किलोमीटर होतं आणि मग 2 किलोमीटरच 2 1 जार 2 येतं म्हणून 2 याचं आन्सर होतं. जिथं जो कोणी हा क्वेश्चन सॉल्व केला असेल त्याचं जर 2 km/h असेल. आता हे मी काय एवढा गॅरंटी सांगतो, हे दोन्ही उत्तर गॅरंटेड आहेत कारण मी तिथं सॉल्व केलेलं आहे. तिथं ऑप्शनमध्ये हे नंबर पण होते आणि हेच उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन ॲज इट इज आहे. भलेही माझ्या ज्याने लिहिल्या तसे गेले नसतील, मी क्वेश्चन लिहिताना कदाचित मागं पुढे झालं असेल. ठीक आहे. लँग्वेजमध्ये पण कन्सेप्ट दोन्ही याच्या ह्याच होत्या. तर 2 km/h हे उत्तर होतं. त्यानंतर एक क्वेश्चन असा पण होता, टू फिल अ टँक A take the twice of the B and A and B can fill a tank in 24 hours. What is the time will be taken by the B? मी प्रेफरन्स करतो इंग्लिशला कारण इंग्लिशमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन चुकीचा असेल किंवा काय झालं असेल त्यावेळेस इंग्लिशला प्रेफर केलं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट माझं प्रिपरेशन ही इंग्लिशमध्ये मी केलेलं आहे आणि इंग्लिश थोडंसं मला त्या प्रॅक्टिसमुळे सोपं जातं. ठीक आहे. तर मी मराठीत सांगतो क्वेश्चन काय. क्वेश्चन हा आहे की
एक टँक भरायला एला बीपेक्षा 2 टाइम्स टाईम लागतो, ठीक आहे, दुप्पट वेळ लागतो. एक टँक भरायला एला दुप्पट वेळ लागतो बीपेक्षा, ठीक आहे. आणि दोघां मिळून तोच टँक भरला जातो 24 तासात, ठीक आहे. तर त्यांनी विचारलं बी किती तासात भरणार, तो अर्धा विचारला होता. ॲक्च्युली मी इथं केलं नाही, अर्धा किती तासात भरणार, तेच टँक अर्धा टँक तो किती वेळेस भरणार. त्याचं उत्तर 18 येत होतं. कसं येत होतं बघा, की मी मागं पण सांगितलेलं आहे ए अँड बी ह्या बॉक्सबद्दल काय कसं सॉल्व करायचं, तर माझ्या व्हिडिओमध्ये असेल. ए अँड बी, इथं लागणार टाईम, इथं लागणार कॅपॅसिटी. तर एची कॅपॅसिटी ही बीला 2 टाइम्स लागतो, एला 1, तर कॅपॅसिटी उलटी होईल 2 आणि कॅपॅसिटी उलटी होईल 1 आणि 2. दोघांना मिळून 24 लागतात, ठीक आहे. 24 तर इथे याला पाहिजे 3, एक सेकंड, 24 तर 3, 24 जर इथं लागतात, एक सेकंड, 8 त्रिक 24, तर 24 लागतात. तर इथं मला एक तर एक्झॅक्ट आठवत नाही त्यावेळेस काय केलेलं आहे, पण उत्तर याचं 18 आलं होतं. हां, 24 लागतात दोघांना मिळून, 24 त्रिक 72, 72 इथं येतो, 72 म्हणजे इथं 36 असणार आणि इथं 72 असणार. तर 72 एक 72, 36 दुने 72. आता मी हे काय करतोय, सगळं काय करतो, हे माझा सॉल्व करण्याचा एक पॅटर्न आहे, ठीक. कसं लवकरात लवकर ॲन्सर येईल तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पुढचे व्हिडिओ माझे बघावे लागतील, ज्यावेळेस मी हे शिकवणार त्यावेळेस. आता इथं मी खरंच सांगतो, नाही समजून सांगू शकत, कारण टाईम नाही आहे तेवढा, कारण व्हिडिओ ऑलरेडी मला माहिती आहे खूप मोठा होणार आहे. तर इथं 36 येत होतो, बीला भरायला 36 तास लागणार आहे. आता तुम्ही म्हणा 18 कसं काय, कारण अर्धा टँक विचारला, पूर्ण टँकला 36 तर अर्ध्या टँकला 18 तास लागतात. तर 18 याचं पण उत्तर परफेक्ट आहे, काहीच चुकी झालेली नाही आहे, कन्सेप्ट हीच होती. त्यानंतर एक हा होता एरियावरती क्वेश्चन होता, की एका रेक्टँगलची लांबी जी आहे ती 2 किलोमीटरनी जास्त होती एका चौकोनाच्या बाजूपेक्षा, ठीक आहे. आणि चौकोनाचा पॅरामीटर दिलेला होता. पॅरामीटर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, परिमिती दिलेली होती. चौकोनाची परिमिती दिली होती 24 आहे, ठीक आहे. तर चौकोनाची परिमिती 24, तर मग त्याचा एक बाजू होतो 6, 6 चूक 24, तर 6 होणार त्याची एक बाजू. मग 6 एक बाजू, तर 2 त्याच्यापेक्षा 2नी जास्त आहे, तर 6 आणि 2 8, हे झाले 8, ठीक आहे. हे 8 झाले. ह्या 8 नंतर त्यांनी म्हटलं की 8 जर आपल्याला लांबी भेटली, तर त्यांनी नंतर दिलेलं आहे की आपल्या याची परिमिती, एका आयताची पॅरामिती 42 आहे आणि त्या आयताचीच लांबी जी आहे ती 2नी जास्त आहे चौकोनापेक्षा. मग परिमिती 42, लांबी 8, म्हणजेच काय, असा जर असेल तर हे 8 आणि हे 8, हे झाले 16, आणि हे म्हणतं चारही बाजूची बेरीज केली तर किती होतं, 42. मग 42 वजा 16, 12 6 6 3 26, तर म्हणजे हे 13 असणार आणि हे 13, 8 8 16, 13 13 26, हे 42 असं येत होतं. त्यांनी विचारलं होतं की मग लांबी काय, हे रुंदी लांबी काय प्रश्न होता. लांबी जी होत होती 13 येत होती. याचं उत्तर ज्यांनी केलं असेल त्याचं लक्षात असेल, 13 सेंटीमीटर हे उत्तर होतं, ठीक आहे. ॲज इट इज क्वेश्चन आहे, एक क्वेश्चनमध्ये थोडीशी पण मिस्टेक नाही आहे, जशा तसं मी छापून आणलेलं आहे डोक्यामध्ये माझ्या. द अमाऊंट ऑफ रुपीज, हे त्यानंतर पुढचा प्रश्न दिला होता की अमाऊंट ऑफ रुपीज 1800 रुपयाची. आता ही इथं मी व्हॅल्यू चेंज केल्या, मला आता आठवत नाही, इथं काहीतरी वेगळी किंमत होती, इथं काहीतरी वेगळी किंमत होती, इयर 2च होते आणि आन्सर पण 20%च होतं. फक्त नंबर्स विसरलो मी, इथं काय नंबर होते, 3700 असं काहीतरी नंबर होता. तर एका 1800च्या अमाऊंटचे जर 2160 होत असेल 2 वर्षात कंपाऊंड इंटरेस्टनी, तर इंटरेस्ट रेट किती आहे हा प्रश्न विचारलेला होता. तर मी इंटरेस्ट रेट काढला, तो होता 20%. त्यावेळेस 20% आला होता ॲन्सर. नंबर्स माझ्या लक्षात नाही आहे, पण कन्सेप्ट हीच होती, असाच प्रश्न होता आणि ॲन्सर पण 20% आलं होतं, ठीक आहे. त्यानंतर कॅसलेट डी आय आला होता. कॅसलेट डी आय काय असतो तो समजून घ्या, की माहिती दिलेली असते, अशी माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरनं स्वतःला आपल्याला चार्ट बनवावा लागतो. डाटा इंटरप्रिटेशन म्हणतं त्याला कॅसलेट डी आय. मग आता काय आहे की क्वेश्चन हा होता, म्हणजे पूर्ण क्वेश्चन माझ्या डोक्यात आहे की कशा प्रकारचा होता, आकडे वगैरे सगळं ॲज इट इज. हा क्वेश्चन पूर्ण माझ्या डोक्यात आहे, कारण मला हा 2 वेळेस सॉल्व करावा लागला. एक वेळेस चुकून माझं कॅल्क्युलेशन चुकलं आणि कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे परत हा मला सॉल्व करावा लागला. त्यामुळे माझं पूर्ण फिट बसला आहे की हा क्वेश्चन कसा विचारलेला होता. आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन होता की एक कॉलेज आहे, म्हणजे मी डायरेक्ट मराठीत सांगतो कारण मला जसं समजलं मी तसा सांगतो.
एक कॉलेज आहे, एका कॉलेजमध्ये काही मेल्स आहेत काही फिमेल्स आहेत, टोटल जे आहेत ते 1800 लोक आहेत, मेल फिमेल्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ते 2 कोर्स घेतात, कोर्स ए कोर्स बी, ठीक आहे. आणि त्यामध्ये इनरोल होतात रजिस्टर्ड होतात. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की टोटल 1800 पैकी, मग मी चार्ट बनवला असा मेल अँड फिमेल, इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 1800 पैकी, एक सेकंड, 1800 मेल फिमेल. मग मेल फिमेलमध्ये कोर्स ए होता आणि कोर्स बी होता. टोटल मेल आणि टोटल फिमेल करून असा बॉक्स बनवायचा होता, मेल आणि फिमेल धरून. मग यांनी काय सांगितलं होतं की 3×8 हे टोटल 1800 लोक होते. 3×8 ह्या एवढ्या लेडीज आहेत, तर 3×8 केलं तर 3 याला 8 केलं तर हे 225 येतं. इथं सुरुवातीला माझं चुकलं होतं, हे 225 येतं. 1800 भागीला 8 आणि 225 गुणिले 3 675 येतं. तर 675 लेडीज होत्या. त्यानंतर 675 त्यांनी सांगितलं होतं टोटल लेडीज आहे. 675 टोटल लेडीज. आता 675 लेडीज आहे, 8 पैकी 3 लेडीज होत्या, तर 8 पैकी 5 जे होते ते जेंट्स होते, मेल होते. तर 225 5 1125 हे टोटल मेल आणि टोटल फिमेल आल्या होत्या. इथं सेम आकडे आल्या होत्या, सेम. ज्यांनी सोडवलं असेल त्यांना आठवत असेल की ॲज इट इज उत्तर आहे ते 675. आता यांनी सांगितलं आहे की याच्या 60%, या 675च्या 60% जे आहे फिमेल्स बी कोर्समध्ये जातात, कोर्स बीमध्ये. मग याचं उत्तर आलं होतं 405. आणि या 405 आणि मेल जे आहेत ते याच्यापेक्षा 90नी जास्त आहे, 405 495. मग आता यांची वजाबाकी करून इथं उत्तर येत होतं 550, 7 जसं तसा, 6 4 2. आणि मग इथं पण तेच उत्तर येतं, 5 5 0, 12 9 3, ठीक आहे. 5 5 0, 12 9 3, 10 4 6, 630, ठीक आहे. अशा प्रकारे सगळी व्हॅल्यू आली होती. मग त्यावर डिपेंड 5 क्वेश्चन होते. 3 आठवतात मला, 3 का 2 आठवतात. व्हॉट पर्सेंट ऑफ द मेल इज अ कोर्स ए इज मोर दॅन कोर्स बी. आता हे ऑप्शन दिसलं असेल कोणाला जर सॉल्व केलं असेल तर, चौथं ऑप्शन होतं हे, ठीक आहे, सर्वात खालचं. 120 पण होतं आणि हे पण होतं. तर एमध्ये बीपेक्षा किती लोक जास्त आहे, किती % लोक जास्त आहे असा क्वेश्चन होता. आणि त्याचं उत्तर 112 आलं होतं, ठीक आहे. तर 112 1 2 हे उत्तर होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, व्हॉट इज द रेशो ऑफ द फिमेल इन कोर्स ए विथ द मेल ऑफ अ कोर्स बी. कोर्स एचा बी सोबत काय रेशो होता, का रेशो मे बी दुसऱ्या कोणासोबत तरी विचारलेला असेल, पण मला असं आठवतं 9नी भाग जात होता, 9 8 72 होत होता आणि 9 9 81 होत होतं. 9 8 9 असा रेशो येत होता, ठीक आहे. तर हा एक दुसरा प्रश्न होता, ठीक आहे. त्याचे 2च मला आठवले. हे झाले अंकगणिती. अंकगणिताचा किती मार्काचा पेपर आपल्या लक्षात इथं आलेला आहे बघा. अंकगणितीचा नंबर सिस्टीम 6 मार्काची जवळपास होती. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन 8 मार्काला होतं, जास्त होतं खूप. त्यानंतर हा एक म्हणजे 8 आणि 7 14, 15 16 17 18 19 आणि याच्यावरती 5 होते, 19 आणि 5 24, असे 24 प्रश्न माझ्या लक्षात आहे. 24 प्रश्न, ठीक आहे. बाकीचे 6 विसरलोय मी. मला वाटतं आणखीन याच्यावर होतं, कुठल्या याच्यावर नव्हतं. एजवर कोणताच क्वेश्चन नव्हता, वयवारीवरती, रेल्वेवरती कुठलाच प्रश्न विचारलेला नव्हता. आणखीन बस मला हे 2 आठवतात की ह्या 2वर पाहिजे होतं पण नव्हते त्याच्यामध्ये, मी बघितलं पूर्ण, तर हे प्रश्न मला कुठंच दिसले नाही. 24 प्रश्न असे मला आठवलेत की हे 24 प्रश्न ॲज इट इज होते याच्यामध्ये. पण नंबर मी चेंज केले असतील काही, याच्यात तर नंबर पण चेंज नाही केले, ॲज इट इज नंबर आहे जे ऑप्शन मी उत्तर जे दिलेले आहेत. आता रिझनिंग बघू, कारण रिझनिंगचा पार्ट खूप मोठा होतो, बरोबर. रिझनिंग इनइक्वॅलिटी होती 5 ते 6 मार्काची, ठीक आहे. आणि सिंगल लाईनची इक्वॅलिटी होती, काही चेंज नव्हता. हे असं एक ॲन्सर मला माहिती आहे, एक ॲन्सर आयदरवालं होतं, असंच काहीतरी होतं. आणि विचारलेलं होतं, हा प्रश्न होता, ए इक्वल्स एफ, ए ग्रेटर दॅन एफ असा प्रश्न होता. इथं उत्तर येत होतं आयदर, ठीक आहे. 2 पैकी एक कुठलं तरी फॉलो होतं. एका ह्याच्यात ॲन्सर बोथ येत होतं की दोन्ही फॉलो होतं, इक्वॅलिटीचं सांगता, इनइक्वॅलिटीचं. देन 2 क्वेश्चन असे होते ज्याच्यामध्ये ओन्ली 2 फॉलो होत होतं, ठीक आहे.
आणि एक नायदरवाला होता. असे 5 प्रकारचे इनइक्वॅलिटीचे क्वेश्चन विचारलेले होते. आणि इनइक्वॅलिटी कशी होती, सिंगल लाईनची होती, अशी सिंगल लाईन ॲज इट इज. आपण जशी प्रॅक्टिस करून घेतलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलवरती इनइक्वॅलिटीचा व्हिडिओ आहे टाकलेला, त्यावरती जशी प्रॅक्टिस करून घेतली होती सेम तसेच आले होते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता असं तुम्ही तुम्हाला सपोर्ट करणार, पण तुम्ही ज्यांनी पेपर दिला किंवा हे ज्या ह्या शिफ्टला असतील, ह्या शिफ्टवाल्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांनी नक्कीच खाली कमेंट करून फक्त येस नो सांगा की असेच क्वेश्चन होते का नव्हते, कारण मी स्वतः देऊन आलो म्हणून सांगतोय. त्यानंतर सिलॉजिझम होतं. मी खूप वेळेस सांगितलं होतं तो व्हिडिओ बनवताना की ओनली फ्यूवर फोकस करा, कारण IBPS ओनली फ्यूवर जास्त प्रश्न विचारतात. ओनली फ्यूवर जवळपास 3 प्रश्न होते 5 पैकी, ओनली फ्यू, आणि 3 लाईनचे सिलॉक्स होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल ARB, सम BRC अँड नो CRD, हे झालं 3 लाईन. एवढे होते. म्हणजे 3 लाईनमध्ये सिलॉक्स विचारले होते, 3 लाईनीचे, जास्त नव्हते. म्हणजे एवढे सोपे नव्हते आणि एवढे अवघड पण नव्हते, पण ह्या टाईपमध्ये होते. 3 लाईनमध्ये होते, 1 2 3 लाईन आणि त्याच्यावरती कन्क्लुजन. तर सिलॉक्स होते. तर सिलॉक्स जवळपास 5 क्वेश्चन होते. ठीक आहे. आणि हे 5 ते 6 क्वेश्चन होते. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग होतं, जसं आपण घेतलं होतं. मला ॲक्च्युली आठवत नाही आहे कोडिंगचे ते शब्द काय होते. ॲक्टिव्हिटी का फॅसिलिटी नावाचा एक शब्द होता, एवढं आठवतं. एका याचं उत्तर SA होतं. एसे याचा एक उत्तर होता, SA. ॲक्टिव्हिटी, रिलेटिव्हिटी असे समथिंग काहीतरी वर्ड होता, मला तो वर्ड आठवत नाही. रिलेटिव्हिटी होता, आय थिंक. रिलेटिव्हिटी हा एक वर्ड होता त्या कोडिंगमध्ये. तर अशी 4 लाईनची कोडिंग होती. म्हणजे 4 लाईन होत्या आणि 4 कोड दिलेले होते असे. मग याच्यावरनं कोड शोधून करायचे होते. तर कोड आला होता आपल्याला 5 मार्काचा. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन कसा आहे, तर तो पण व्हिडिओ आपण केलेला कोडिंग डिकोडिंगचा, त्यामध्ये जसे होते त्याच लेवलचे होते, काही हार्ड नव्हते. उलट मी जे घेतलेले आहेत ते हार्ड होते, इथं त्यापेक्षा सोपी होते, इझी होते त्यापेक्षा. इनपुट आउटपुट 0, काहीच नव्हतं आलं. डाटा सफिशियन्सी 0, म्हणजे प्रश्नच विचारलेले नव्हते. त्यानंतरचा अल्फा न्यूमेरिकल सिरीज होती 5 मार्काला. अल्फा न्यूमेरिकल सिरीजमधला फक्त एक शब्द आठवतो, पॉ नावाचा शब्द होता. का, कारण याच्यावरती एक प्रश्न विचारलेला होता पुढे. आणि सर्व शब्द जे होते त्या शब्दांच्या मिडलला हे शब्द होते, AEIOU हे होतं. एवढं मला लक्षात आहे की सगळ्या लेटरच्या मध्ये ना AEIOU ओवल्स दिलेले होते, बाकी कॉन्सोनंट होते. तर ओवल्स आणि कॉन्सोनंट होते, त्याच्यामध्ये पॉ, UIOE हे मध्ये होते. ह्या साईडचे मी विसरलो काय होते. तर फक्त हा याच्यासाठी लक्ष राहिला, कारण पुढे एक प्रश्न आहे तो सांगतो, याच्या आधी प्रश्न विचारलेला होता. इफ कॉन्सोनंट आर चेंज विथ द प्रिव्हियस लेटर देन हाऊ मेनी वर्ड्स कन्सिस्ट द 2 सेम लेटर्स. तर क्वेश्चन असा होता की हे जे कॉन्सोनंट होते इथले, हे पण PW इथले, त्यानंतर इथले हे सगळे, हे कॉन्सोनंट लेटर जर चेंज केले मागच्या लेटरसोबत, म्हणजे जसं PMNOP, जसं आता P आहे तर Pला चेंज केलं O, PQRSTU, V केलं, Wला V केलं. ठीक आहे. असे जर चेंज करत राहिले सगळे, तर असा कुठला किती शब्द बनतील ज्याच्यात 2 सेम येतील. जसं UU 2 वेळेस आलं, असा प्रश्न होता की असे किती बनतील. तर कोणतंच बनत नव्हतं, 0 होतं याचं उत्तर, एक पण बनत नव्हतं. ठीक. दुसरा प्रश्न होता त्यातला, इफ वी अरेंज ऑल वर्ड्स अल्फाबेटिकली ऑर्डर देन व्हॉट इज द सेकंड लेटर फ्रॉम द सेकंड वर्ड फ्रॉम द राईट. ॲज इट इज क्वेश्चन असाच होता, काहीच याच्यामध्ये चेंजेस नव्हता, सेम ॲज इट इज. काय प्रश्न आहे की जर सगळे वर्ड्सला, लेटर्सला म्हटलं नव्हतं, वर्ड्सला, एक क्वेश्चन लेटरला करायचं होतं आणि एक शब्द वर्ड्सला हे करायचं होतं, अल्फाबेटिकली लावायचं होतं. म्हणजे A पासून Z पर्यंत अनुक्रमे. तर ह्या शब्दांना अल्फाबेटिकली लावलं अनुक्रमे, तर जो म्हणजे 1 2 3 4 5, तर इकडून जो दुसरा सेकंड राईट होता, यात 3 लेटर होते ना, तर यातला दुसरा लेटर कुठला होता हा प्रश्न होता. ठीक आहे. तर मला आता आठवत नाही याचं उत्तर काय होतं, पण प्रश्न असाच होता. तिसरा प्रश्न होता, इफ वी ॲड N ॲट एव्हरी लास्ट लेटर देन हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स आर मेड. तर त्यांनी विचारलं होतं की N हा लेटर जर प्रत्येक शब्दामागं लावला, हे इथं दिलेले 3 शब्द होते त्याच्या, तर किती लेटरचं मिनिंगफुल एक वर्ड बनू शकतो. तर एकच वर्ड बनत होतं, पॉनचं. पॉन. ठीक आहे. PAWN, पॉन म्हणजे प्यादा. ठीक आहे. जो आपण शिपाई चेसमधला, बाकी कुठल्याच त्याचं वर्ड बनत नव्हतं. ठीक आहे. म्हणून हा शब्द लक्षात राहिला. हे होता माझा ॲन्सर. तिथे एकच होतं ॲन्सरमध्ये, PWA होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, हाऊ मेनी लेटर्स आर इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. ओके.
जर त्यांनी विचारलं होतं की हे प्रत्येक वर्ड जर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार बघितलं, जसं म्हणजे APW ABCDEP आणि मग नंतर W, जर असं केलं तर किती वर्ड्समध्ये हे अल्फाबेटिकली ऑलरेडी आहेत, अगोदरच लागलेले आहेत, असे किती याच्यात होतं? तर आय थिंक तिथं पण उत्तर 0च होतं. याचं उत्तर नाही आठवत मला, पण मी केलं होतं, कुठलंच नव्हतं त्याच्यामध्ये पण. ठीक आहे, तर असे प्रश्न होते अल्फान्यूमेरिकलचे. एक क्वेश्चन मिस, म्हणजे माझ्याने मिस नाही झाला, सॉल्व केलेला आहे, पण मी विसरलो आहे नेमका तो प्रश्न होता कसा. बरं, हे झाले 5. सिरीज होती 5 मार्काची. 5 मार्काची सिरीज कुठली? ज्याच्यामध्ये नंबर, लेटर्स आणि सिम्बॉल्स होते, जसं हे अशी सिरीज होती. आलंय लक्षात? सिरीज लक्षात आली असेल तुमच्या. अल्फा न्यूमेरिकल सिरीज म्हणतात त्याला. असे सिम्बॉल, लेटर असं मिक्स होतं सगळं. तर त्याच्यावर काही प्रश्न होते. एक होता ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनचा, की थर्ड नंबर हा मला लक्षात आहे की काय 4 येत होता. थर्ड नंबरला जो ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन, थर्ड नंबर ऑफ अ सिरीज अँड सम ऑफ द अदर नंबर, एक कुठला तरी राईट साईडनी नंबर घ्यायला सांगितला होता आणि पूर्ण लेफ्ट साईडनी जो थर्ड नंबर होता या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे बेरीज किंवा गुणाकार विचारला होता, किती येणार? 12 उत्तर होतं आय थिंक त्याचं, 12 येत होतं त्याचं. आता तिथं काय होतं की असं लेटर दिलेलं होते 8 A आणि 4, मग होतं समजून घ्या #B*3*2. आता बऱ्याच लोकांना तिसरा नंबर, तर त्यांनी काय केलं 1 2 3 4 धरला. 4 धरायचा नव्हता, त्यांनी म्हटलं तिसरा नंबर म्हणजे हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर आणि हा तिसरा नंबर, याची मल्टिप्लिकेशन, याची बेरीज करायची होती त्या नंबरशी. बऱ्याच लोकांनी हा 4 घेतला असेल, कारण मी हे सॉल्व करताना माझ्या तिथंच लक्षात आलं की मुलं इथं चुकी करणार आहेत. हा नंबर घ्यायचा होता. उत्तर 12 का 14 असं काहीतरी येत होतं त्याचं. हा होता एक प्रश्न. दुसरा आहे हाऊ मेनी लेटर आर बिटवीन सिम्बॉल अँड नंबर. एक कुठला तरी सिम्बॉल दिलेला होता, राईटपासून 7वा नंबर आणि लेफ्टपासून 8वा सिम्बॉल, यांच्यामध्ये किती लेटर्स येतात ते विचारलेलं होतं. अशा टाईपचा एक क्वेश्चन होता. हाऊ मेनी लेटर प्रिसाइडेड बाय अ सिम्बॉल अँड फॉलोड बाय नंबर. हा ॲज इट इज होता. हा प्रश्न ॲज इट इज होता, त्याचा आन्सर 3 होतं. ठीक आहे, असे किती नंबर जे आहे जे प्रिसाइड करतात, म्हणजे प्रिसाइडेड बाय लेटर, की तिथं पुढे लेटर पाहिजे, म्हणजे जसं असेल A, त्यानंतर प्रिसाइडेड बाय सिम्बॉल फॉलोड बाय नंबर. ठीक आहे, लेटर प्रिसाइडेड बाय सिम्बॉल अँड फॉलोड बाय नंबर, असं समजा. ही असं पॅटर्न जिथं बनत होतं, कसं सिम्बॉल, लेटर आणि नंबर, असं पॅटर्न जिथं बनत होतं, असे 3 पॅटर्न बनत होते आय थिंक. तर हे आलं होतं उत्तर 3. देन एक पॅटर्न क्वेश्चन होता, 2 स्किप करून एक होता. म्हणजे जसं पॅटर्न कसा बनवलेला होता A#*, मग पुढे अधिक परत तसाच पॅटर्न होता. त्यातला एक पॅटर्न चुकीचा होता, तो चुकीचाच पॅटर्न आपल्याला काय करायचा होता, ओळखायचा होता. तो चुकीचा पॅटर्न जो होता ते आपलं उत्तर होतं. त्यानंतरचा प्रश्न ब्लड रिलेशन होतं. ब्लड रिलेशन 3 ते 4 मार्काला होतं. आता आठवत नाही आहे एक्झॅक्ट कसं होतं. रिलेशनमध्ये फक्त मला ते डायग्राम आठवती की ह्या साईडला 2 लोक होते, ह्या साईडला 1 होता, इथं खाली गेल्यानंतर याचा मुलगा आणि याची मुलगी, या दोघांची मुलगी, आणि इथं एक अधिक अंकल होता, यांचं एक सेकंड, की इथं या साईडला होतं आणि या साईडला एक कपल होतं. या कपलचा एक मुलगी आणि एक मुलगा होता. या मुलीचं लग्न याच्या मुलासोबत झालं होतं आणि यांना एक व्ही आणि एक मुलगा का मुलगी होते, असं पॅटर्न बनत होतं. हे जर पॅटर्न बनलं असेल तर तुमचं बरोबर आहे का. क्वेश्चन पण लक्षात आहे माझा काय होता. P इज अ मदर ऑफ व्ही. P मदर दिलेली होती व्हीची ऑफ एक्स. K इज अ अंकल ऑफ व्ही. K इज अ अंकल ऑफ व्ही दिलेला होता. मग इथून कळत नव्हतं की याचा भाऊ आहे की याच्या आईचा भाऊ आहे. ठीक आहे, अंकल म्हणजे आता तिथं काका किंवा मामा म्हटलेलं होतं, तर मग कळत नव्हतं की नेमकं काका आहे की मामा आहे. तोच त्या क्वेश्चनमधला अवघड पार्ट होता. वाय इज अ ग्रँड मदर ऑफ एक्स. आता वाय नव्हतं तिथं, पण मला लक्षात नाही म्हणून मी हे लेटर टाकले. वाय इज अ ग्रँड मदर ऑफ एक्स. एक्सची ग्रँड मदर होती वाय, आणि वाय हॅज ओनली 2 चिल्ड्रन अँड ओनली 1 इज डॉटर, की ओनली एकच डॉटर होती. अशा प्रकारचा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर
मग प्रश्न होते की व्हॉट इज द रिलेशन ऑफ एक्सचं रिलेशन विचारलं होतं पर्टिक्युलर एका माणसासोबत. इफ एन इज अ फादर ऑफ के देन हाऊ इज अ व्ही रिलेटेड टू एन. हा ॲज इट इज प्रश्न होता की इथं ते रिलेशन बनत होतं आणि मग विचारलं होतं की याचं आणि याचं रिलेशन काय आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर दोन ऑप्शनमध्ये दोन्ही होतं, ग्रँड डॉटर किंवा ग्रँडसन असं उत्तर होतं याचं. 3rd नंबरचा ऑप्शन होता माझ्या याच्यात. मग तिथनं पुढे येतं 3 प्रश्न होते, 3 ते 4. मला हे 2च आठवले. डायरेक्शनचे क्वेश्चन होते 3. डायरेक्शन असा आन्सर बनलं होतं. ठीक आहे, हे तुम्हाला दिसत असेल तर अशी डायग्राम बनली होती. इथं एच, त्यानंतर इथं ए, इथं ई. हे लेटर्स कदाचित असू शकतात वेगळे. इथं जी येत होता, इथं डी येत होता, इथं सी येत होता, इथं बी येत होता. ठीक आहे, अशा प्रकारची डायग्राम बनली होती. या डायग्रामवरनं मग ॲन्सर द्यायचे होते. इथं मी लिहून पण घेतलं आहे क्वेश्चन. ए इज अ 30 किलोमीटर ऑफ ईस्ट टू बी, सी इज अ 7 किलोमीटर नॉर्थ ऑफ बी, डी इज अ 5 किलोमीटर ईस्ट ऑफ सी, E is a 5 kilometer north of A, F is a 8 kilometer west of E, F is a 8 kilometer north of G, H is the काहीतरी किलोमीटर होतं, मला विसरलोय म्हणून मी खाली सोडली जागा, किलोमीटर वेस्ट ऑफ जी. तर अशा प्रकारे ही डायग्राम बनवायची होती. ठीक आहे, आता मी सॉल्व करून दाखवत नाही, जे आहे ते मी लिहून ठेवलेले आन्सर असे आले होते. हा पॅटर्न क्वेश्चन जो आहे डिस्टन्स बिटवीन जी अँड ए ॲज इट इज होता, याचा ॲन्सर 4 होतं. हे विचारलं होतं. डायरेक्शन ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू ए हे पण विचारलं होतं की डायरेक्शन ऑफ जी रिस्पेक्ट टू ए किती होणार, मग कुठल्या डायरेक्शनला आहे. ठीक आहे, डिस्टन्स नव्हतं विचारलं, डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे हे विचारलं होतं. आणि एक पॅटर्न होता. पॅटर्न असा होता की जोड्या दिला होता. जसे आता उदाहरणार्थासाठी ए एफ दिलेला होता तिरकी, त्यानंतर जी बी दिलेला होता, तिरकी जोडी लागत होती, डी बी दिलेला होता, तिरकी जोडी लागत होती, आणि एक होता एफ बी दिलेला होता असा. आता एफ बी असं उलटं होतंय, मग एफ बी गटात न बसणारा शब्द होता, गटात न बसणारा पॅटर्न होता. तो पॅटर्न फॉलो होत नव्हता तिथं, तर ते उत्तर होतं आपलं. ठीक आहे, हे झालं याचे 3 प्रश्न. रिझनिंगमध्ये एवढं विसरलेलं होतं. ॲड्रेसचे क्वेश्चन होते. ॲड्रेसचे क्वेश्चन 10 ते 15 होते. ठीक आहे, कारण आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत किती होते, पण 10 ते 15 आणि खूप सोपा, सर्वात सोपं ॲड्रेसच होतं, याच्यामध्ये आणखीन काही नाही. इमेज सिरीज होती 10 ते 15 की पॅटर्न फॉलो करत जात लागत होतं पुढं. 2 मी सॉल्व केलेले नाही आहेत यामधले, कारण इमेजच क्लिअर नव्हता आणि मला ते पॅटर्नच कळत नव्हतं. कारण ते इमेज क्लिअर नसल्यामुळे आणि त्यातलं खूप मिसिंग वाटत होतं आणि ते पॅटर्नच बनत नव्हतं आणि टाईम संपायला आला होता. असर्टेशन अँड कन्क्लुजन. ठीक आहे, आता हा पार्ट असणार. बऱ्याच लोकांना डाटा सफिशियन्सी मी नाही म्हटलं, पण त्यांना वाटलं असेल डाटा सफिशियन्सी आलं. ते डाटा सफिशियन्सी नव्हतं, असर्टेशन अँड कन्क्लुजन होतं. की जसं उदाहरणासाठी एक प्रश्न सांगतो मी की तिथला त्या पेपरमधलाच हा क्वेश्चन आहे की गव्हर्नमेंट हा गेल्या 5 का 7 वर्ष झाले संशोधनावर खर्च करते, पण तिथल्या त्या ऑर्गनायझेशननी त्यांना रिझल्ट दिलेला नाही आहे. हे झालं स्टेटमेंट होतं. मग त्याचं खाली हे दिलेले होते की मेडिकलमध्ये हे करायला, नवीन इनोव्हेशन करायला खूप जास्त वेळ लागतो, हे एक सेंटेन्स होतं. दुसरं असं होतं की यांची फंडिंग थांबून द्यायला पाहिजे, यांना फंड नाही दिला पाहिजे. असे 2 प्रकारचे होते. त्याच्यावरनं कोणतं वीकन होतं ते सांगायचं होतं की कोणतं स्ट्रॉंग बनवतं आहे, कोणतं वीक बनवतं आहे सेंटेन्सला, अशा टाईपचे क्वेश्चन. किंवा आणखीन लक्षात घ्यायचं म्हटलं तर आता आठवत नाही आहे मला, कारण मी शेवटच्या टाईममध्ये हे सॉल्व केलेलं आहे. हे 8च्या 8 शेवटच्या टाईममध्ये केलेले आहेत, कारण हे माझं येत नाही बरोबर आणि ते थोडंसं हे करायला समजत नाही की नेमकं याला सॉल्व कसं करायचं, कारण त्याची सेंटेन्स आणि त्यातमध्ये टाईम खूप जात होता वाचण्यामध्ये. तर मी अगोदर जे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टन्स होते ते सगळे बघून घेतले आणि नंतर शेवटी हे बघितले. त्याच्यामुळे माझं शेवटी काय झालं हे माझ्या लक्षातून गेलेलं आहे. हे 2 मिसलेनियस क्वेश्चन होते. 2 मिसलेनियस क्वेश्चन कोणते होते? आय थिंक 3, 6, 7 आणि 9 नंबरचं एक लेटर उचलायचं होतं. त्यापासून एक वर्ड बनवायचा होता. एक वर्ड दिलेला होता, त्यातले ह्या नंबरचे लेटर्स घ्यायचे होते आणि त्यांच्यापासून एक वर्ड बनवायचा होता, पण त्याच्या शेवटी टी आला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. टी आला नाही पाहिजे तर असं किती वर्ड्स बनतील, किंवा जर बनतील तर त्या लेटरचा 3रा वर्ड कुठला असेल. ठीक आहे, तर माझा देन बनत होता. बाकी ज्यांना आठवलं असेल देन का द्यान बनत होता. 2 पैकी मला आठवत नाही, देन का द्यान बनत होता, या 2 पैकी काहीतरी बनत होता. देन का द्यान उत्तर बनत होतं आणि 3rd लेटर जे येत होतं ई का ये बनत होतं. ठीक आहे, हे मला आठवत नाही,
पण एवढं नक्की आहे की देन का द्यान हा वर्ड बनत होता, देन का द्यान असा काहीतरी. आणि एक आणखीन वर्ड्सवरच होता की त्यांची वर्ड दिलेला होता, त्या वर्डमध्ये किती लेटर्स असे, जसं समजा आता वर्ड आहे, वर्ड आपण कन्सिडर करू सुशीलच समजू. मग इथनं बघायचं होतं की PQRSTUVWXY UV PQRSTUV अशा प्रकारे सॉल्व करायला लागत होतं. हा एक प्रश्न होता. ठीक आहे. यामध्ये आय थिंक 3 का 4 उत्तर होतं दुसऱ्या मिसलिनियसचं. मग होतं लाईन अरेंजमेंट होती. लाईन अरेंजमेंट पीपल 4 लोकांची लाईन अरेंज करायची होती. क्वेश्चन थोडा थोडा आठवतोय, सांगतोय बघा काय होता. पी हा के पासून चौथा बसले, नाही के हा पी पासून चौथा, के इथं येत होता मला एवढं आठवतंय, के शेवटच्या याच्यावर येत होता. आणि जेवढं केच्या साईडला आहे, राईट साईडला आहे, तेवढंच ओच्या साईडला होतं. तर असं बनत होतं 1 2 3 4 5 6 आणि 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 असा काहीतरी पॅटर्न बनत होता. आणि पी इथं कुठेतरी बनत होता, के पासून आय थिंक 4th होता. आणि त्यानंतर जे पाशी क्यू नव्हता, हे क्यू पाशी जे का जे पाशी क्यू बनत नव्हता असं काहीतरी होतं. एक सेकंड, सॉरी, जे पाशी क्यू बनत नव्हता का काहीतरी बनत होता असा काहीतरी एक प्रश्न होता. तर तो एक झाला. आणि ओ आणि एलमध्ये एक जण बसत होतं, मग ओ आणि एलमध्ये इथं बसत होतं, अशा प्रकारचा एक क्वेश्चन होता लाईन अरेंजमेंटचा. ठीक आहे, सोपाच होता, एवढा काही अवघड नव्हता. सर्कल सिटिंग अरेंजमेंट 8 पीपल होते, याच्यावर 5 किती लाईनचे होते, प्रत्येक पझल आणि सिटिंग अरेंजमेंट 4 ते 5 लाईनचं होतं. ठीक आहे, जास्त मोठं नव्हतं, 4 5 लाईनमध्येच कव्हर केलेलं होतं. यावरती 5 मार्क होते. त्यानंतर सर्कल सिटिंग अरेंजमेंट होती, ह्या प्रकारे बसवायचं. ते माझ्या एका झटक्यातच आलं, त्याच्यामुळे लक्षातच नाही राहिलं. असे 8 लोक बसलेले होते आणि त्या 8 लोकांना सिटिंग अरेंजमेंट झाल्यानंतर त्याच्यावरती 5 क्वेश्चन होते. मंडे टू संडेवाला एक पझल होता. मंडे टू संडे तुम्हाला लोकांना बसवायचं होतं, हे त्याचं उत्तर आहे. मी उत्तर माझ्या एक्स्ट्रा फोटोच्या मागे मी लिहून आणलेलं होतं. हे उत्तर आहे त्याचं. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे हे असे बसलेले होते ते लोक. ठीक आहे, HEBFCDG. आणि हा जो आहे हा फ्लोअर बेसवाला होता, की एका फ्लोअरवर लोक बसलेले होते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 होता. आहे हे 7 झाले. 8 मार्काला होतं. 4 ते 5 लाईन आहे. जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढं मी इथं लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, रिझनिंग आता इथपर्यंत संपलं. किती मार्काचं रिझनिंग माझ्या लक्षात आहे, तर 5 10 15 20 हे झालेत 20 मार्क. म्हणजे 5 + 5 + 5 + 5 हे झाले 20. त्यानंतर 10 ते 15 10 ते 15 आणि 8 आणि हे 2 म्हणजे असे जवळपास हे 30 प्रश्न आहेत. हे वरचे ॲड्रेसचे, इमेजचे आणि असर्टेशनचे धरून. त्यानंतर ह्या पेजवरचे डायरेक्शनचं 3 मार्क. ठीक आहे, 3 आणि ब्लड रिलेशनचे 3 ते 4, 3 आणि 3 ते 4. त्यानंतर 5 ते 6 इनइक्वॅलिटी, 5 ते 6 म्हणजे हे 10 धरू आपण. कोडिंग डिकोडिंग 15 झालेत, पूर्ण 15 क्वेश्चन. 15 क्वेश्चन, 5 आणि 5 हे होते 15 10 25. ठीक आहे, तर असे 25 क्वेश्चन. एवढ्या मार्काचं रिझनिंग माझ्या लक्षात आहे की एवढ्या मार्काचं रिझनिंग होतं. मी एवढे प्रश्न सॉल्व केलेले आहे. 5 10 15 20 30 50 आणि 3 53 4 57 57 आणि 5 62 आणि 20 82च्या जवळपास माझं लक्षात आहे. एवढ्या मार्काला रिझनिंग होतं. ठीक आहे, आता ते इमेज पॅटर्नमध्ये, त्यानंतर ॲड्रेसमध्ये कमी जास्त होऊ शकता, कारण ते एवढे सोडवत गेलो आणि अदनमधनं येत होते, त्यामुळे एक्झॅक्ट कळत नव्हतं की किती मार्काचे किती प्रश्न आहेत. तर हा एक झाला रिझनिंगचा पार्ट. पण बाकी आणखीन पण गोष्टी माझ्या लक्षात होत्या काही काही, ज्या बाहेर आल्यानंतर मी मोबाईलवर जे लिहून ठेवलं होतं. एक प्रश्न युडाईस प्लसवर होता, की युडाईस प्लस ज्यांनी सोडवलं असेल त्यांच्या लक्षात आहे. युडाईस प्लस हे कोणत्या ऑर्गनायझेशननी चालू केलेलं आहे. SCRT होतं, एज्युकेशन मिनिस्ट्री होतं, NCERT होतं. हां, एक पॅराजंबल होता. पॅराजंबल म्हणजे वाक्य मागंपुढे केलेले होती आणि ते लिहायचं होतं. तर मी फक्त एकच कडवं आठवतं, त्यातलं एकच सेंटेन्स आठवतं. तिनं अगोदरच ठरवलेलं होतं की एक असा सेंटेन्स होता
की वडिलांनी तिला गुंतवणुकीबद्दल सांगितलं होतं. म्हणजे एक मुलीच्याबद्दल चालू होतं, सारिका होतं वाटतं नाव तिचं, की सारिका का असं काहीतरी नाव होतं, की तिला अगोदर सांगितलेलं होतं की तू गुंतवणूक कर, पैसे वेस्ट खर्च करू नको. पण तिने अगोदरच ठरवलेलं होतं की ह्या पहिल्या पगारातून ती भावाला घड्याळ, आईला साडी आणि बाबाला कपडे आणणार. पण त्यानंतर असं ते पझल बनत होतं, सॉरी, त्यानंतर असा तो पॅसेज बनवायचा होता आपल्याला, मागं पुढं होतं, जंबल होतं, खालीवर होतं, तो बनवायचा होता. की त्यानंतर तिच्या वडिलांनी सांगितलेलं तिला पटलं आणि मग तिने पैसा सेव्ह केला. असं काहीतरी 5 ते 6 ओळी होत्या त्या 6 ओळीला तुम्ही अरेंज करायचं होतं. तर मागं पुढे होत्या त्या अशा लावायच्या होत्या. जर प्रिन्सिपल असतील तर मीटिंग, हां, एक प्रश्न हा विचारला होता की जर प्रिन्सिपल असतील तर मीटिंगमध्ये कोण कोण असायला पाहिजे, अशा काइंडचा एक प्रश्न होता. वेब पेजवर काय करायला पाहिजे, ओनर जर असेल किंवा मॅनेजमेंट, असं काहीतरी होतं, मॅनेजमेंटनी काय करायला पाहिजे वेब पेजवरती त्यांच्या साईडवर, असं काहीतरी होतं. टॉय गेट पॉप्युलर हे इंग्लिशमधलं होतं. जसा हा मराठीतला पॅराजंबल होता तसा हा इंग्लिशमधला पॅराजंबल होता. की इंग्लिशमध्ये विचारलेलं होतं की एक कर्तारपूर का काय कुठलं तरी एक सिटी दिलेली आहे. म्हणजे मी डायरेक्ट ॲन्सर सांगतो. ॲन्सर असं बनलं होतं की कर्तारपूर साईडला एक टॉयची कंपनी आहे, पण आता दिवसांदिवस मुलं मोबाईलमध्ये गेल्यामुळं त्यांचा जो बिझनेस आहे तो लो चाललेला होता. पण काही जे नवीन अडल्ट होते त्यांनी ते खेळणे जे आहेत लहानपणीची आठवण म्हणून परचेस केले आणि ते परचेस केल्यामुळे आता त्यांची डिमांड वाढली आणि बाहेरच्या साईडनी त्यांना काय यायला लागली, इंटरनॅशनल डिमांड यायला लागली. असा एक तो पॅसेज बनत होता. असा एक पॅसेज बनवायचा होता ह्यापासनं. ठीक आहे, पॅराजंबल होते म्हणजे सेंटेन्स खालीवर होते. तर त्याचं उत्तर असं बनत होतं. AB पार्टनरशिप हे मी डिस्कस केलेलं आहे, हे पण डिस्कस केलं आहे. स्ट्रीट वीड हे पण डिस्कस केलं आहे. हे काय होतं, वाड्यावरती पॅसेज, हां, एक पॅसेज होता आणि मध्ये वर्ड्स भरायचे होते तुम्हाला. 5 का 6 मार्काचा होता आणि 5 का 6 फिलिंग द ब्लँक्स होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं होतं, एक वाड्याबद्दल माहिती दिली होती की त्यावेळेस तो वाटा किती देखणा असेल, पण त्या वाड्याला आम्ही भेट दिली. भेट रिकामी जागामध्ये येत होतं. भेट दिल्यानंतर तो वाडा किती हे असेल, प्रॉस्परस म्हणू शकतो, म्हणजे किंवा काय म्हणू देखणा असेल त्यावेळेस, असा काहीतरी वर्ड होता तिथं. असे 6 फिलिंग द ब्लँक्स भरायचे होते आणि त्यानंतर 5 का 6 मार्काला हा होता. हां, काही रिप्लेस करायचे होते वर्ड की त्या जागी कुठला खालचं सेंटेन्स बसेल. तर जसं होतं की ते विनय होतं वाटते, विनयने नियम मोडणे खूप महागात पडले, त्याला खूप महागात पडले, असं काहीतरी होतं. आणि त्याला रिप्लेस म्हणून होतं की माझं आन्सर हे होतं की नियम वशीला टांगणे त्याने टांगले होते किंवा त्याचं हे सर्वात जास्त कन्फ्युजिंग वाटलं मला. मराठीमधला सर्वात कन्फ्युजिंग हा प्रश्न वाटला, कारण त्यातले 2 ते 3 दोन्ही पण ऑप्शन एक्झॅक्ट परफेक्ट तिथं बसत होते. म्हणून मग इथं कळलं नाही मला की काय करायचं. लाईन अरेंजमेंट हे डिस्कस केलेलं आहे. सर्कलचे 8 लोक, मंडे टू संडे, सिरीज, प्राईम नंबर्स, 20% रेट. हा एक इंग्लिशचा वर्ड होता, याचा अर्थच नाही कळला मला. श्यामचा सिनॉनिम्स का अँटोनिम्स बघायचा होता. त्यानंतर इरर होते, इंग्लिशमध्ये इरर विचारलेले होते. रिप्लेस करायचे होते प्रश्न. वरती वर्ड दिलेले होते, त्याला खालचा कुठला फिट बसेल. डायरेक्शन आपण बघितलं, ब्लड रिलेशन पॅटर्न बघितलं, ॲड्रेसचे क्वेश्चन खूप होते ते पण बघितलं. आणखीन मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण होते. समानार्थीमध्ये बहिणीला विचारलं होतं, आय थिंक बहिणीला काय कांचन वगैरे असे शब्द दिलेले होते की बहिणीला समानार्थी शब्द काहीतरी. त्यानंतर अवदनी असं काहीतरी एक वर्ड होतं. एवढं आता मला मराठीचं जास्त आठवत नाही आहे. तर एवढा जो प्रश्न आहे, एवढा जो आहे ह्या सगळं, आणि 200 प्रश्न मी बघितले. त्यामधले ऑन एन ॲव्हरेज 100 कोणी पण सोडवू शकतं. 100 एवढा सोपे होतं, कारण त्यातले जे ॲड्रेसचे क्वेश्चन होते ते खूप सोपे होते. मराठी बऱ्यापैकी सोपं होतं. मला थोडं अवघड जातं मराठी, मी कारण डेडिकेटेडली कधी स्टडी केलेलं नाही. त्यानंतर मानसशास्त्र प्रश्न होते, माझे ते बऱ्यापैकी चुकले असतील असं मला वाटतं, कारण मी मानसशास्त्राचा पण कधी स्टडी केलेला नाही आहे. मी फक्त तिथं गेलो होतो सीसॅटचे प्रश्न बघायला, की सीसॅटचे प्रश्न कशा प्रकारे येतात आणि इथनं पुढे IBPS जे कुठलेही एक्झाम घेईल त्यासाठी मला ते प्रिपेअर करता येईल की कुठल्या नवीन पॅटर्ननी हे प्रश्न आपल्याला बनवता येतील. ठीक आहे, हे मी सगळे तिथलं फक्त ॲनालिसिस करायला गेलो होतो. ॲनालिसिसमध्ये मी म्हणून भर जर बघितला तर जवळपास 100 प्रश्न माझे एक्झॅक्ट आणलेले आहेत की 100 प्रश्न हेच होते. त्यानंतर जे राहिलेले जे वरचे 100 प्रश्न असतील, म्हणजे 120 मार्काला जवळपास सीसॅट येतं, तर वरचे जे राहिलेले इंग्लिश मराठीचे ते मिसलेनियसमध्ये जात होते आणि हे सगळं होतं.
आणि मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ मी आज बनवतो आहे, पण ह्या व्हिडिओच्या अगोदरच एक हाऊ टू प्रिपेअर मी एक व्हिडिओ बनवला होता, असेल तो खाली आपल्या लिंकमध्ये बॉक्समध्ये. तर हा म्हणजे ह्या साईडला पण येईल कुठेतरी वर तुम्हाला सिम्बॉलमध्ये. तर हा जो व्हिडिओ बनवला होता, ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे लिहून दिलेले होते तेवढ्या मार्काला आणि त्याच पॅटर्ननुसार तेच क्वेश्चन तसे आलेले आहेत. तुम्ही बघून घ्या. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्या व्हिडिओमध्ये जसं माझं सिलॉक्स असेल किंवा डिकोडिंग असेल किंवा इनइक्वॅलिटी असेल जे मी घेतलेलं आहे. ॲक्च्युली अल्फा न्यूमेरिकलचं पण मी बनवून ठेवलं होतं, पण तो व्हिडिओ बनवता नाही आला, ते पण मी करून ठेवलेलं ते क्वेश्चन. तर त्याच पॅटर्नमध्ये तशाच टाईपमध्ये काय झालं, IBPSचे क्वेश्चन आलेले आहेत. मी ज्यावेळेस सुरुवातीला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस मला बऱ्याचशा लोकांनी कमेंट पण खाली करून विचारलं होतं की सर तुम्हाला एवढं कसं काय माहीत, तुम्हाला कसं काय माहीत की IBPS हेच विचारणार, असंच विचारणार, हीच लेवल राहणार. मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की माझा IBPS सोबतचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. IBPS असो या TCS असो किंवा मग तुमची हे परीक्षा असो MPSC. कारण मला ॲनालिसिस करणं आवडतं आणि ते मी ॲनालिसिस केलेलं आहे, म्हणून मी सांगतो की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर त्याच प्रकारच्या व्हिडिओचे म्हणजे मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस एक्झामचा रिव्ह्यू आला त्याच वेळेस बघितल्या व्हिडिओ बनवायचं ठरवलं होतं की व्हिडिओ बनवायचा आणि सांगायचं की मी मागं जे डिस्कस केलं होतं सगळे तेच प्रश्न इथं तशाच टाईपमध्ये, तेच नाही आले, तशा टाईपमध्ये आले. तेच यायला काही मी तर थोडा IBPSचा पेपर सेट नाही करत ना, माझ्या हातात थोडी पेपर सेट करणं. तर तशा टाईपमध्ये आले, कारण ठरलेला एक पॅटर्न असतो प्रत्येक ऑर्गनायझेशनचा. TCSचा एक वेगळा पॅटर्न आहे, IBPSचा एक वेगळा पॅटर्न आहे आणि मग आपल्याला प्रिपरेशन तिन्ही याचं करावं लागेल. का? कारण जर फक्त तुम्ही म्हणता मी IBPSचं प्रिपरेशन करतो, तर मग IBPSला ज्या वॅकन्सीज येईल तेच तेवढंच देऊन चालणार नाही. TCSचंच करतो म्हटलं तर TCSला पण खूप कमी येते आणि फक्त MPSCचंच करतो म्हटलं तेही चालणार नाही. आपल्याला तिन्ही पॅटर्न लक्षात यायला पाहिजे, कारण स्टडी आपला झालेला आहे, फक्त पॅटर्न मागं पुढे होतात. त्या पॅटर्नला फक्त समजून घ्या, त्यानुसार स्टडी करा आणि बेसिक्स टू ॲडव्हान्ससाठी जायला आपले काही चॅनल असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरती क्वेश्चन येत राहतील, प्रत्येक पॅटर्ननुसार क्वेश्चन येणार. एक सिरीज IBPSवर येतील, एक सिरीज TCSवर येणार आणि एक सिरीज MPSCवरती येणार. तर ह्या टाईपमध्ये सगळे क्वेश्चन असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की शेअर करा, कारण जेवढं शेअर होईल तेवढं लोकांना कळेल की खरंच आपल्याकडे पण डाटा येईल, कंटेंट येईल आपल्याकडे. आणि खूप भयानक गर्दी होती काल जो काही तिथं म्हणजे जे हडपसरला असतील त्यांना माहीत असतील की कशा प्रकारे गर्दी झाली होती. तर ह्या सगळ्या प्रकार झालेला आहे. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक असेल वाटलं तर लाईक करा. बाकीच्यांना शेअर करा. तिथनं आपल्याला काही प्रश्न येऊ द्या, म्हणजे आणखीन ते प्रश्न आपल्याला परत बघता येईल की आणखीन कुठल्या शिफ्टमध्ये काय झालेलं आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपलं खाली एक चॅनल दिलेलं आहे. त्या चॅनलवरती तुम्ही गेला की तुम्हाला तिथं भरभरून क्वेश्चन मिळतील. क्वेश्चन हे क्विजच्या फॉर्ममध्ये असतील. ते फक्त तिथे जाऊन ॲड नका होऊ. जर फक्त तिथे जाऊन ॲड व्हायचं असेल तर अजिबात गर्दी करू नका. तिथं जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करा. ते क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी, कंटेंट मिळण्यासाठी तो ग्रुप बनवलेला आहे. तिथं पण जाऊन गर्दी करण्यासाठी नाही बनवलेला. तिथं जाऊन पण तुम्हाला गर्दीच करायची असेल तर मग इथं आणि तिथं काही फरक राहणार नाही. म्हणून खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. खाली म्हणजे कुठं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. इथं खाली म्हणजे खाली शोधचा, इथं नाही, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. वेगवेगळ्या चॅनल, इंस्टाग्रामची पण आहे, फेसबुकची पण आहे आणि काय टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, 2-4 चॅनलची दिलेली आहे. तिथं तुम्ही गेले, चॅनलला ॲड व्हा. चॅनलला ॲड झाले की 2 याला तर व्हाच, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला, की तिथे तुम्हाला क्वेश्चन भेटणार, अपडेट राहणार. त्यासोबत क्वेश्चन भेटले तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार. प्रॅक्टिस में इम्प्रूव्हमेंट हा आपला मंत्र.